जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। विद्यार्थी गणवेश बिलासाठी 80,000 ची लाच, 2 अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात। जिल्हा परिषदेच्या शाळेमधील विद्यार्थी गणवेशाचे बिल काढण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या 2 अधिकाऱ्यांना 80,000 ची लाच घेताना रंगेहात पकडले। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शनिवारी दुपारी नागाळ पार्क येथील महिला आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यालयातच सापळा रचून कारवाई केली। जिल्हा समन्वय अधिकारी सचिन सीताराम कांबळे, वय वर्ष 45, सध्या राहणार देवघर पानंद, मूळ राहणार पाचगाव, आणि सहाय्यक सहनियंत्रक अधिकारी उमेश बाळकृष्ण लिंगनूरकर, 46, सिद्धार्थनगर, कोल्हापूर अशी अटकेतील दोघांची नावे आहेत। या कारवाईमुळे महिला आर्थिक विकास महामंडळातील भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आल्याची चर्चा आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदारांच्या ओळखीतील महिला गटाला महिला आर्थिक विकास महामंडळाकडून जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांसाठी गणवेश शिवण्याचे काम मिळाले होते। या कामाची एकूण बिल 18,35,814 रुपये झाले होते। त्यापैकी 14,35,000 रुपयाचा पहिला हप्ता महिला गटाला मिळाला। उर्वरित 4,35,814 रुपयाचे बिल मिळावे यासाठी महिला गटाकडून पाठपुरावा सुरू होता। त्यासाठी सहाय्यक सहनियंत्रक अधिकारी उमेश लिंगनूरकर याला भेटल्यानंतर त्यांनी उर्वरित बिल काढण्यासाठी समन्वयक अधिकारी सचिन कांबळे आणि आपल्यासाठी 80,000 रुपये द्यावे लागतील असे सांगितले। याबाबत तक्रार अर्ज मिळताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पडताळणी करून शनिवारी सापळा रचला। त्यावेळी 80,000 ची लाच घेताना दोन्ही अधिकारी रंगेहात सापडले। उपअधीक्षक पाटील यांच्यासह निरीक्षक आसमा मुल्ला, सहाय्यक निरीक्षक प्रकाश भंडारे, उपनिरीक्षक विकास माने, सचिन पाटील, कृष्णा पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली। न्यूज चॅनल नेटवर्क सह जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट। जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा। 80 87 820 897।